तुमच्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या, पूर्ण जीवन कटकटीत, कष्टात, वेदनेत, उपासमारीत, धास्तीत, तुमच्या चिंतेत, काळजीत घालणाऱ्या या मातेसाठी तुम्ही काय करता? ही माता तुमच्यासाठी स्वतःचं बलिदान देते, स्वतःचा जीव गहाण ठेवते, जीवाचं रान करते. अशा मातेला तुम्ही कधी प्रेमाने आई जेवलीस का असं कधी विचारता का? सुखदुःखाची कधी विचारपूस करता का? पण ही माता तुम्हाला प्रेमाने गुंजारून, मायेचा हात फिरवून, चांगल्या मायेच्या, समाधानाच्या, प्रेमाच्या 4 गोष्टी सांगून जेवायला लावते. पण तुम्ही कधी तुमच्या आईला प्रेमाने, मायेने गोंजारले का? कधी प्रेमाने जेवू घातले का? तुमच्या आईच्या दुःखाचे अश्रू कधी तुम्ही पुसलेत का? कधी आईला प्रेमाच्या, मायेच्या, ममतेच्या, समाधानाच्या 4 गोष्टी सांगून झोपू घातलत का? अडचणीच्या वेळेस, तुमच्या दुःखाच्या वेळेस, बिकट परिस्थितीच्या वेळेस विचारणा करून आई, ही तुमची आई, ही माता तुम्हाला दिलासा देते, आधार देते, धीर देते, पाठिंबा देते, चांगलं मार्गदर्शन करते, खंबीरपणे उभी राहते. पण तुम्ही कधी तुमच्या आईला दिलासा दिला का? पाठिंबा दिला का? आधार दिला का? तुम्ही कधी तुमच्या आईला एखाद्या दुःखाबाबत, संकट, अडचणी, समस्येबद्दल कधी विचारणा केली का? कधी विचारणा केली का? तुम्हाला तुमची आई समजून घेते, धीर देते, पण तुम्ही कधी तुमच्या आईला समजून घेतलत का? कधी धीर दिलात का? तिच्या दुःखाचं निवारण केलं का? तिच्या दुःखाचं सांत्वन कधी केलं का? अपार कष्ट करून, अगाध अनंत वेदना सहन करून, आत्यंतिक अपमान सहन करून, उपाशी तापाशी राहून, शरीर मन झिजवून, स्वतःच्या शरीराचा राडा करून तुमचं जीवन सुंदर, सुखमय, समृद्ध, रंगमय बनवते. पण आईच्या जीवनाचं काय? आईच्या जीवनाचं काय? तिला तर आनंदाचा, समाधानाचा, मौजमजेचा, सुखाचा एकही घास नाही. तुमचं जीवन आनंदी, मग या मातेचं जीवन दुःखमय, कष्टमय का? तुम्हाला या जगात आणून, लहानाचं मोठं करून, सर्व सुख देऊन, चांगल्या मार्गाला लावून, तुमचा संसार बसवून, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून, सर्वत्र तुमचा मान सन्मान वाढवून, तुमचं जीवन सुखमय, आनंदमय, सोनेरी करून शेवटी माता जीवनभर दुःखीच का? जीवनभर दुःखीच का? आतापर्यंत एकदा तरी, या एखाद्या वेळेस तरी तुम्ही तुमच्या आईसाठी एखादी तरी गोष्ट केली का? कधी तुम्ही तुमच्या आईला प्रेमाचे 4 शब्द बोलले का? या कधी तुमच्या आईचा वाढदिवस साजरा केला का? या कधी तुम्ही तुमच्या आईचं कधी कौतुक केलं का? कधी तुमच्या आईला तुम्ही मनमोकळेप्रमाणे बोलले का? या आईबाबत एखादी गोष्ट तुम्ही शेअर केली का? या आई म्हणजेच परमेश्वर असतो, ईश्वर असतो. आईच्या पायावर मुडकं ठेवून